आज मांगलादेवी ग्रामपंचायतचे सरपंच श्री रविपालजी गंधे महाराज तसेच प्रशासक यांनी धरणे आंदोलनाकरिता बसलेले आहे. तो काय मुद्दा आहे साहेब आज प्रशासनातर्फे तुम्ही बसलेले आहे किंवा गावकऱ्याच्या विनंतीवरून बसले? आज आमसभेत काही मुद्दे झाले त्यावर चर्चा सांगावी थोडी सविस्तर. आज मांगलादेवी ग्रामपंचायतमध्ये सर्व जनतेच्या उपस्थितीमध्ये आणि प्रशासनाच्या वतीने मुदगल मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आणि मी या गावचा सरपंच प्रशासक असल्यामुळे माझ्या अध्यक्षतेखाली मांगलादेवी ग्रामपंचायतला ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेमध्ये गावातील जनता प्रचंड आक्रोशात होती. तर आक्रोश गावातील जनतेच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतचे वेगवेगळे मुद्दे होते ते आम्ही पूर्ण त्या मुद्द्याला उत्तर दिले, त्या मुद्द्याला हात घातला. परंतु एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. तर तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने घराघरामध्ये मांगलादेवी गावामध्ये नेर तालुक्यामध्ये जिल्ह्यात महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवल्या जात आहे. या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य जनतेचं जीवन जगणे कठीण झालेलं आहे. एखाद्या गरीब व्यक्ती आहे ज्याच्या घरात फक्त 2 लाईट आहे, तशाही माणसाला 4-4 हजार 5-5 हजार, ज्याच्या घरी 4 लाईट आहे, 1 पंखा आहे, एखादी फ्रीज असेल, अशाही घरात 31,000 26,000 24,000. उदाहरण जर म्हटलं तर मांगलादेवी गावातले आमचे नारायणराव ढगे ज्येष्ठ नागरिक यांच्याच घराचं उदाहरण देतो. त्यांच्या कुटुंबामध्ये त्या परिवाराची मानसिक जी परिस्थिती आहे पूर्ण ढासळली आहे. 26,000 28,000 31,000, आता तर त्यांना 31,000पर्यंत बिल आलं आहे. त्याच परिवार उदाहरण घेतो म्हटलं, असे बरेच काही परिवार आहे का जे धास्तावून गेले आहे. आणि शासनाचं म्हणणं आहे जबरदस्ती करू नका, जबरदस्ती करून स्मार्ट मीटर बसवू नका. असं असताना बोलणं एक आहे महावितरण कंपनीचं आणि करणी कसाबाची दिसू राहिली. अशा प्रसंगी मांगलादेवी गावचा सरपंच तथा प्रशासक म्हणून मी रविपाल गंधे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या ही व्यथा ही भावना गावकऱ्यांची माझ्या हृदयाला भिडली आणि मी 10 वाजतापासून ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेला उपस्थित होतो. आमची ग्रामसभा 2 वाजेपर्यंत चालली आणि मला ते कुठेतरी बरोबर नाही वाटलं. तर खरंच आहे 30,000 25,000 कसे भरायचे? ज्यांच्या घरी एक एकर सुद्धा शेती नाही, 1 गुंठा सुद्धा शेती नाही, त्यांनी जीवन कसं जगायचं हाच तर विचार आहे. असा प्रसंगी आमचा शेतकरी हतबल झाला आहे. अशामुळे मला असं वाटलं आपण चक्काजाम नंतर करू, धरणे आंदोलन आपण केलंच पाहिजे. आणि या क्षणाला मी गावकऱ्यांना सांगितलं, ग्रामसभा झाल्याबरोबरच 1 मिनिटातच आपण ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये आपल्या पटांगणामध्ये आमचे गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते आमचे काही पदाधिकारी गावकऱ्यांच्या समोर आम्ही या ठिकाणी या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये धरणे आंदोलनाला बसलो आहे. आणि पत्रकार म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, आम्हाला आमचा हा परिसरातील जो शेतकरी आहे, मांगलादेवी परिसरातील शेतकरी, हा शेतकरी 95% शेतकरी इथे आहे. आज वरून राजाची अवकृपा आहे, पाणी नाही येऊ नये राहिलं आहे. आमचे माल तिकडे वाहू राहिले आहे, आमच्या सोयाबीननं माना टाकले आहे, आमच्या पराठेबरोबरच कपाशी जागेवर राहिले नाही. असा प्रसंगी शेतकऱ्यांच्या शेतात जातो म्हटलं तर व्यवस्था कशी राहायची? डुकरं शेती आमची उद्ध्वस्त करत आहे. आमच्या गावामध्ये काही शेतकऱ्यांना रात्री कसं शेतात हा विचार पडला आहे. असा प्रसंगी महाराष्ट्राच्या वीज वितरण कंपनीनं जे सिंगल फेज ठेवायला पाहिजे, जेणेकरून तो शेतकरी आपल्या शेतात जाऊन वन्य प्राण्यापासून, डुकरापासून किंवा जंगली वन्य प्राण्यापासून आपल्या शेतीचं संरक्षण करण्यासाठी त्याला वाटते का आपण एका सिंगल फेज असेल
तर आपल्या शेतात आपण तो फेज लावून आपल्या शेताचं आपण संरक्षण करू. ते सुद्धा फेज बंद केलेला आहे. आज शेतात जाताना रात्री विचार येतो, मोठे मोठे साप आहे, डुकरं आहे. माझ्यासारख्यावर गावचा सरपंच, माझ्या घरी शेती आहे, माझ्या शेतात गेल्यावर एक दिवस गेलो मी, माझ्यावर 4 डुकरांनी त्या ठिकाणी झडप घालण्याचा प्रयत्न केला. माझं शेती नदीलाच लागून आहे, सर्व गावकऱ्यांना माहीत आहे. मग माझेच हे हाल आहे तर शेतकऱ्याचे हाल काय असेल. म्हणून आमची मागणी आहे, महावितरण कंपनीने लवकरात लवकर मांगलादेवी परिसरातील या शेतकऱ्यांना, नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंगल फेज द्यावा आणि स्मार्ट मीटर काढून द्यावे. हे जर यांनी केलं नाही, 8 दिवसात जर या गोष्टीला जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन आज करत आहोत. हे आज धरणे आंदोलन जर आम्हाला न्याय मिळाला नाही, आम्ही रास्ता रोको सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतोय. आणि रास्ता रोकोने जमलं नाही तर आम्ही भविष्यामध्ये मोठ्या एखाद्या जिल्ह्याच्या कृषी अधीक्षकाला, कृषी वीज वितरण अधिकाऱ्याला भेटून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही धरणे आंदोलन केल्याशिवाय मागे हटणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जे ग्रामपंचायत कार्यालय मांगलादेवी येथे जी महत्त्वाची ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये गावच्या नागरिकांनी वीज वितरण कंपनीबाबत आणि स्मार्ट मीटर तसेच बाकीचे जे मुद्दे आहे महत्त्वाचे म्हणजे शेतीचे सिंगल फेजबाबतचे मुद्दे याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि सरपंच साहेबांनी आज धरणे आंदोलनाकरिता बसण्याचे शब्द दिले, ते खरे करत आहे. आणि यावर आता वीज वितरण कंपनी, महावितरण कंपनी काय निर्णय घेईल हे आता आपण बघणार आहे. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.